आता पुरंदर हवेली मतदारसंघाच्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची एक अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे। पुरंदरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। पुरंदरसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। सुळेंच्या याच वक्तव्याने आता संभाजी झेंडे यांचा हिरमोड झालेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संभाजी झेंडे यांनी तयारी सुरू केली होती, मात्र सुप्रिया सुळेंच्या भूमिकेमुळे विद्यमान काँग्रेस आमदार संजय जगतापांना दिलासा मिळालेला आहे। की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी नाहीये, माझ्या तरी कानावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही आली। काही पदाधिकाऱ्यांची मागणी जरूर आहे, ती आज वर्तमानपत्रात मी वाचली आणि माध्यमांच्याकडून ती माझ्याकडे आलेली आहे। वैयक्तिक मला कोणीही या बाबतीत भेटलेलं नाही, त्याच्यामुळे अर्थातच आघाडीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पाळेल। ज्या मीटिंग्स होत आहेत महाविकास आघाडीच्या, त्याच्यात महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करत आहेत। एकत्र आम्ही 288 जागा लढतोय, त्यामुळे सगळे निर्णय त्या मीटिंगमध्ये होतील आणि त्याप्रमाणे सीट वाटप होईल। मी सक्रिय काम केलेलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी एक विशिष्ट परिस्थितीत आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा म्हणून कॉम्प्रोमाइज म्हणून श्री संजयजी जगताप यांना मी पाठिंबा दिला आणि मला अजून तारीख लक्षात आहे, 4 ऑक्टोबर 19 ही शेवटचा अर्ज भरण्याची तारीख होती। मी 3 तारखेला फॉर्म भरणार होतो आणि 2 तारखेला रात्री मला सांगण्यात आलं की तुम्ही आता थांबा, सध्या आपण पुढच्या वेळेला बघूया, आणि अर्थात त्याच्यामध्ये डिटेल चर्चा होऊन थांबण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।